कृतिकाजी, मी तुम्हाला अनम्यूट केले, बोला. नमस्कार. माझा आवाज येतोय ऐकू? हो. अच्छा. गेले जवळजवळ 2 महिने मी या हिलिंग जर्नीमध्ये आहे. आणि या जर्नीत मी असं एक पाहिलं की अमृता मॅडम इतकं सुंदर छोट्या छोट्या सोप्या टेक्निक्स आणि सोप्या पद्धतीने आपल्याला अगदी गाईड करतात, म्हणजे या हिलिंगसाठी. आणि त्यामुळे आपल्याला आपलाच एक म्हणजे आपल्यातलंच एक पोटेन्शियल काय आहे, आपलं स्वतःचं पोटेन्शियल काय आहे हे जाणवतं. आणि इतक्या छोट्याशा म्हणजे अ, वेळामध्ये मला इतके सुंदर सुंदर अनुभव आले. फॉर एक्झाम्पल सांगायचंच झालं तर अ, माझ्या आता हेल्थवरती त्यांनी एक घेतला होता, हम्म. हेल्थ हा विषयावरती. आणि तेव्हा माझा खांदा खूप दुखत होता. आणि जेव्हा त्यांनी ते पूर्ण टेक्निकने आम्हाला जे शिकवलं, त्यामुळे तो खांदा जो बंद झाला पूर्णपणे. आणि त्यानंतर अजूनपर्यंत तरी तो परत दुखणार. दुखत नाहीये. वाव. नंतर अशी छोटी छोटी उदाहरणं सांगायची झाली तर, जसे पैसे जे खूप दिवसापासून यायचे होते पण येत नव्हते, ते पैसे आले. नंतर शांत झोप लागणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि ती पण मिळाली ह्या ह्या ह्याच्यामुळे, होपोनोपोमुळे आणि टॅपिंगमुळे आणि चॅन्टिंगमुळे. आणखी एक गंमत म्हणजे अगदी छोटीशीच गोष्ट आहे. मी डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती माझी, आणि मी तिथे गेले आणि नंतर मला असं कळलं की अपॉइंटमेंट्स खूप लेट होत आहेत. आणि मला तर ही आपली डेली गेली. ह्याची डेली हिलिंगची सेशन सोडायचं नव्हतं. परंतु काय झालं, मी तिकडे ती रिसेप्शनिस्टला सांगितल्यावर ती म्हणाली, अजून 2 पेशंट झाल्याशिवाय तुमचा काही नंबर लागणार नाही. आणि त्यामुळे ह्याच्यात एकूण साधारण एक पाऊण ते 1 तास जाणारच. तर मी तिथे बसले शेवटी आणि चॅन्टिंग सुरू केलं. चॅन्टिंग सुरू केलं आणि अक्षरशः 2 मिनिटं होत नाही तेवढ्यात त्या रिसेप्शनिस्टला फोन आला की आम्ही काही, म्हणजे माझ्या आधीचे जे 2 नंबर होते ते म्हणाले की आम्ही येस. काही येऊ शकत नाही आहोत, तर आम्ही लास्ट नंबर घेतो. आणि माझा नंबर लगेच लागला आणि मी बरोबर ते सेशन अटेंड करू शकले. तर हे येस. खूप छान अनुभव मला मिळाले आहेत याच्यामुळे. आणखी मला स्वतःला जे शिकायला मिळालं ते म्हणजे मला एक एक प्रकारचं डिसिप्लिन आलं माझ्या लाईफमध्ये. आणि म्हणजे जे स्वतःची स्ट्रेंथ वाढवू शकते अशा हम्म. प्रकारचं डिसिप्लिन आलं. आणि दुसरं म्हणजे जे म्हणजे फक्त फक्त ग्रॅटिट्यूड हाला मी महत्व देत होते. तर तेवढ्याच प्रमाणात दुसऱ्याला माफ करणं पण खूप गरजेचं असतं, हे अतिशय मनापासून पटलं. आणि मॅडमने ऑफकोर्स ते म्हणजे त्याच्या टेक्निक्स पण आम्हाला सांगितल्या. खरोखरी धन्यवाद मॅडम. थँक्यू. आणि थँक्यू मला सो असं मच फॉर खूप शेअरिंग. वाटतं की लोकांनी, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जे नवीन आहेत त्यांनी या प्रवासात आम्हाला जॉईन व्हावं. थँक्यू. धन्यवाद. गुड इव्हनिंग. एकच सांगेल, आयुष्य जगायचं असेल, आयुष्यामध्ये जर मॅजिक ही गोष्ट अनुभवायची असेल ना, तर हो पण आणि EFT ला खरंच जॉईन व्हायला पाहिजे. माझा स्वतः खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी, अगदी काही मोठ्या गोष्टी आहेत, त्यातला अनुभव खूप ट्रिमेंडस, म्हणजे मी सांगू नाही शकत एवढा आहे की मला असं वाटलं नव्हतं की कधी मी हे करू शकेल म्हणून. जून जुलैपासून मी मॅडम सोबत आहेत. मॅडम खूप छान एक्सप्लेन करून सांगतात. आणि मी जसं म्हटलं की छोटे छोटे मॅजिक आहेत माझ्या हेल्थमध्ये, माझ्या कॉन्फिडन्समध्ये. मला इतका बदल जाणवलाय की खरंच आयुष्य खूप सोपं आणि सुंदर झालंय. याचं सगळं श्रेय हो पण EFT मॅडम आणि युनिव्हर्सला. थँक्यू. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच फॉर शेअरिंग. येतोय आवाज ऐकायला? येस, येतोय. येस. नमस्कार. मी अमृता मॅम बरोबर एक मागचे 4 महिने झाले जोडली गेलेली आहे. अशाच प्रकारच्या एका फ्री सेशन मधून मी त्यांच्या बरोबर आली आहे. आणि मला ह्याच्यात मिळालेले जे रिझल्ट आहेत, हे जे मॅजिकल वर्ड आहे, याची जाणीव मला इथे आल्यावरच झाली की हे खरोखरच किती मॅजिकल आहे. त्याच्यामध्ये मला आपण त्या जसं आता सांगतायत, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक, बिझनेस, ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा मला झालेला आहे. म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टी, म्हणजे आपण इमॅजिन पण नाही करू शकत इतकं. म्हणजे जनरली बायकांना असं होतं, थोडंसं काय झालं की रडू येतं, हे झालं की वाईट वाटतं, चिडचिड होते, मग माझा राग तुझ्यावर, तुझा राग माझ्यावर, असं काहीतरी होत असतं. पण
पण ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत पण होत होत्या. पण मला एकदा रडू फार यायचं, फार म्हणजे मी काही झालं तरी मला पहिल्यांदा डोळ्यात पाणी यायचं. पण ही गोष्ट पहिली कमी झाली, कमी म्हणजे बंदच झाली. डोळ्यात पाणी येणं बंद झालं. काही गोष्टी अशा माझ्या आयुष्यात त्यावेळेला घडत होत्या की ज्यामुळे मला स्वतःला एक गिल्ट होतं, किंवा मी एकटी पडल्यासारखं मला झालं होतं. तर ते म्हणजे एक्सप्रेस करता येत नव्हतं मला, माझ्याच गोष्टी मला एक्सप्रेस कुणा पुढे कराव्यात हे समजत नव्हतं. अशा वेळेला अमृता मॅडम माझ्या आयुष्यात आल्यात आणि हे सेशन्स माझ्या आयुष्यात आले आणि खूप आमूलाग्र बदल मला माझ्या जीवनामध्ये जाणवलाय, पर्सनल लाईफ मध्ये जाणवलाय. फक्त मीच नाही, म्हणजे मी माझ्या स्वतःला हिलिंग केलंय, पण माझ्या आजूबाजूची माणसं आपोआप बदलली आहेत. म्हणजे माझा बिझनेस, माझे मिस्टर, माझी मुली, माझ्या बरोबर काम करणाऱ्या मदतनीस, ह्या सगळ्या आपोआप चेंज झालेल्या मला, म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी मला जाणवते की वातावरण खूप पॉझिटिव्ह झालंय आणि सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह होत आहेत. माझे गोल मला छान क्लिअर दिसायला लागल्यात, गोष्टी अनफोल्ड व्हायला लागल्यात. शारीरिक दुखणी त्या गोष्टींमुळे माझ्या आयुष्यामध्ये आली होती, ज्या गिल्ट आणि या सगळ्या गोष्टीमुळे, ती आपोआपच कमी झाली. ती केव्हा कमी झाली हे खरं तर कळलं पण नाही, म्हणजे ह्या गोष्टी कधी संपल्या हे लक्षातच आलं नाही. लक्षात आलं म्हणजे नाही. अशा बऱ्याच, हो अगदी लक्षात आलं नाही माझ्या, अशा बऱ्याचशा गोष्टी या सेशनमुळे होतात. मी पहिल्यांदा असंच फ्री सेशन जॉईन केलं, मग डेली हिलिंग मध्ये आले, ऍडव्हान्स मध्ये आले आणि मग व्हीव्हीआयपी सेशन मध्ये आले. व्हीव्हीआयपी सेशन मध्ये आल्यानंतर तर मी पूर्णपणे बदलले. माझी बोलण्याची पद्धत, वागणं, कुठल्याही गोष्टीबद्दल विचार करण्याची दृष्टीच बदलली. ही पहिली गोष्ट खूप छान झाली. आपण त्या गोष्टीला कधी निगेटिव्ह पद्धतीने कुठलीच गोष्ट घेऊ नाही शकत. तिचे दुसऱ्या बाजूने विचार करून ओके हे जे होतंय ते खूप चांगल्यासाठीच होते आणि ते माझ्यासाठीच होते, ह्या गोष्टीचा विचार करायला शिकले. हे फारच खूप छान झाले आणि हे सगळं ह्या सगळ्या मॅजिकल वर्ड मुळे झाले. हे जे 4 वर्ड शब्द आहेत हे फारच भारी आहेत आणि ते आयुष्यात खूप चांगले चेंजेस करून आणतायत आपल्याला. फक्त आपल्याला विश्वास ठेवायला हवा. हा त्याच्यात बोला. 5 मिनिटं हवी आहेत. हा बोला. सर्व साधकांना नमस्कार. मी जयश्री अनिल शेटजाळे. साधारण जुलै महिन्यात माझ्या मैत्रिणीकडून मला अमृता सुरदास हे नाव कळले व तो माझा उत्तम मार्गदर्शक होईल असे तेव्हा वाटले नाही. मॅडमचे मी बरेच सेशन केले आहेत, छान वाटत होते. त्याच सुमारास माझे सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट पण चालू होती. 15 ऑक्टोबर रविवार मी मॅडमचे व्हिडिओ सर्च करत होते, तेव्हा मला 3 स्टेप दुःखापासून सावरणे हे रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळाला. मी मॅडम विचारत होते तसे स्वतःला 3 प्रश्न विचारले. आयुष्यात मी कधीच मला प्रश्न विचारला नव्हता. नंतर त्याने असे विचारले की या दुःखातून कधी आनंदी झाला किंवा वाटले का. हे सर्व सेशन मी पूर्ण केले आणि मी चक्क स्तब्ध झाले. मॅडम तुम्ही विचारले हे किती वर्ष तुम्ही सहन करत होता. तुम्हाला 1 का 2 वर्ष, पण मी हे दुःख मॅडम गेली 30 वर्ष मी जगत होते. तुम्ही विचारलेले सर्व प्रश्न मी व्हॉइस रेकॉर्ड करून मला मी मोकळं केलं आणि मी जे हरवलं ना ते मला सगळं बसलं. मी इतके रिलॅक्स कधीच झाली नव्हते. मी हा व्हिडिओ न तुमचा 3 स्टेपचा 7 दिवस सकाळ दुपार रात्री 7 दिवस करत होते आणि 7 दिवसानंतर अक्षरशः युरेका असं ओरडणं राहिलं होतं. त्यानंतर माझं ऑनलाईन डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती. कसे वाटले जयश्री डॉक्टरांनी विचारले. ते डॉक्टर म्हणाले काही सांगू नका, तुमचा चेहराच सांगतोय सगळं छान आहे म्हणून. मग मी त्यांना सांगितलं की मी एक सेशन करते आहे ऑनलाईन. तर ते म्हणाले ठीक आहे काही नाही चालू ठेवा आणि 3 गोळ्यांवरून 1 गोळीवर मी आले. वाव वाव, सो मॅजिकल, कॉंग्रॅच्युलेशन्स. थेरपी मी चालू ठेवायला सांगितले. 13 डिसेंबर हा माझा वाढदिवस मॅडम, पण आता मी 15 ऑक्टोबर माझा नवीन जन्मदिवस चालू करणार आहे. माझ्या एक गाण्याची ओळ आहे मॅडम, एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मे नवी. मला लागू झालं आणि फक्त मॅडम हे तुमच्यामुळे झालंय. मी आयुष्यभर तुमची
तुमची ऋणी आहे. आणि माझ्यासाठी तुम्ही युनिव्हर्सल देवदूत आहात. आणि काय लाईन आता ऐकू येते. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. फार फार तुमचे मी आयुष्यभर ऋणी राहील. आय एम जस्ट अ मीडियम. आय एम नथिंग. फक्त एक चॅनल आहे आणि तुम्हाला तुमच्या लोकांपर्यंत. आणि 15 दिवस कुठे, मला खरंच मॅजिक आहे माझ्या. म्हणजे इमॅजिनच करू शकले नाही की मी हे असं माझ्या आयुष्यात घडेल आणि हे करेल. मी आयुष्यभर तुमचं सगळं करणार आहे. मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. म्हणून फार फार आभारी आहे मी आणि माझं सगळी फॅमिली. वाव. थँक्यू सो मच. थँक्यू. आय एम ब्लेस्ड. थँक्यू सो मच.